हाय हॅलो नमस्कार ऍस्पिरंट्स, कशा आहात सगळेजण. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, ए फॉर ॲग्रिकॉस या चॅनलवर आपण ॲग्री रिलेटेड सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे मेन नोटिफिकेशन असतील, काही गायडन्स सेशन असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळोवेळी देत असतो, नेहमी अपडेट देत असतो. त्यामुळं ही एक ॲग्रिकॉसने चालवलेली बाकी सर्व ज्युनियर ॲग्रिकॉससाठीची चळवळ आहे. माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना की ए फॉर ॲग्रिकॉसला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलशी जोडल्या जा. तुमच्या मित्रांशी सुद्धा या चॅनलचं शेअरिंग जे आहे ते नक्की करा. मित्रांनो, 2-3 दिवसापासून MCR CET साठी, PG CET साठी फॉर्म निघालेले आहेत आणि त्यासाठी बरेच जण फॉर्म भरतायत. बरेच जण लॅपटॉपवर भरताय, रूमला बसून, काही जण नेट कॅफेवर जात आहेत. तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे. मला 2-3 मेसेज आले होते की सर, हा कॉलेज कोड विचारलेला आहे त्यामध्ये. ठीक आहे, ज्या कॉलेजमध्ये आता तुम्ही शिकताय त्या कॉलेजचा कोड त्यांनी विचारलेला आहे फॉर्म मध्ये एका ठिकाणी. तर तो कॉलेजचा कोड कुठून टाकायचा, कसा टाकायचा, तो शोधायचा कुठे? ठीक आहे, की कॉलेजमध्ये विचारायचा कोणाला, क्लर्कला वगैरे. तर असं काही नाहीये मित्रांनो. जर तुम्ही ब्राउचर जर व्यवस्थित पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला ते सापडतील. त्याच्या रिलेटेड मी आज सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. हा कॉलेज कोड वगैरे काय आहे ते. ठीक आहे, ओके. तर जसे ब्राउचर जर तुम्ही पाहिलं, ब्राउचर जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला ते आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ऑलरेडी. तर वेगवेगळे अनेक्झर्स आहेत. वेगवेगळे अनेक्झर्स आहेत म्हणजे अनेक्झर ए, बी, सी, डी. तर या प्रत्येक अनेक्झर मध्ये स्पेसिफिक माहिती दिलेली आहे ब्राउचर मध्ये. त्या अनेक्झर आय मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, पूर्ण कॉलेजची लिस्ट आणि त्या कॉलेजचा कोड जो आहे तो मेन्शन केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर कॉलेजचा कोड माहित नसेल तुमच्या, शक्यतो तो नसतोच, कोणाला पाठच नसतो तो, आपल्याला संबंध येत नाही त्याचा कधी. त्यामुळे तो कॉलेजचा कोड जर तुम्हाला टाकायचा असेल, तुम्हाला माहित नसेल, तर तुम्ही अनेक्झर आय जो आहे हा रेफर करू शकता. याच्यामध्ये याच्यामध्ये पूर्ण कॉलेजची लिस्ट दिलेली आहे, त्यांची नाव दिलेली आहेत आणि त्यांचा कोड नंबर दिलेला आहे. ठीक आहे, आणि हा कोड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. कोड नंबर टाकताना, फॉर्म भरताना जो कोड नंबर तुम्ही टाकणार आहात ते टाकताना थोडीशी काळजी तुम्हाला अशी घ्यायची की तो बरोबर टाकायचा. ठीक आहे, त्यामध्ये काही चुका नाही करायच्यात. ओके, चालेल. तर याच्यात सुद्धा, या पीपीटी मध्ये सुद्धा मी सगळे कॉलेजेस इन्क्लूड केलेले आहेत विथ त्यांचे कोड. ठीक आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची सुद्धा PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो, जर तुमच्याकडे ब्राउचरची वगैरे शोधायची तुम्हाला हे नसेल तर. ठीक आहे, याच्यात पेज नंबर जे आहे ते 16. ब्राउचर मध्ये जो पेज नंबर आहे, ब्राउचर मधला पेज नंबर जो आहे तो 16 पासून 23 पर्यंत, 16 पासून 23 पर्यंत काय आहे, हे अनेक्झर आय आहे. म्हणजे कॉलेजची पूर्ण लिस्ट आहे आणि त्याचे कोड आहेत. ठीक आहे, मिळून जातील तुम्हाला, काही अडचण नाही. बघा काय आहे, कॉलेज कोड म्हणजे प्रत्येक कॉलेजला कोड दिलेला आहे NCR ने. आणि समजा तुम्ही ज्या कोण्या कॉलेजमध्ये शिकत आहात, ठीक आहे, त्या कॉलेजचं नाव शोधायचं आणि त्याच्यासमोर दिलेला हा कोड जो आहे हा तिथे टाकायचा. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका, हे कॉलेज कोडची यादी आहे, हे सिरियल नंबरची यादी आहे. ठीक आहे, नाहीतर कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर मुक्ताईनगरला जर तुम्ही असाल तर हा 6 नंबर नाही टाकायचा तुम्हाला. तुम्हाला काय टाकायचं, कॉलेज कोड हा 106 टाकायचा. ठीक आहे, ओके. अशी त्यांनी युनिव्हर्सिटी वाईज प्रायव्हेट कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस, सगळ्या कॉलेजेसची यादी त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, ब्राउचर मध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी BSc ऍग्रिकल्चरचे जे काही कॉलेजेस आहेत ते कॉलेज त्यांनी युनिव्हर्सिटी वाईज दिलेले आहेत. महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत, 4ही कृषी विद्यापीठाची यादी त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही हॉर्टिकल्चरच्या कॉलेजला असाल, बायोटेक्नॉलॉजीच्या कॉलेजला असाल, किंवा तुम्ही ऍग्री इंजिनिअरिंगच्या कॉलेजला असाल, कुठल्याही कॉलेजला असाल, सरकारी असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज असेल, तर त्या कुठल्याही कॉलेजचं यादी तुम्हाला इथे यादीमध्ये नाव शोधायचे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माझी UG आहे कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर परभणीची. ठीक आहे, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर परभणी, मेन कॅम्पस VNMKV ची. ठीक आहे, मुळात म्हणजे तिथलीच UG आहे. तर मला तो जर कोड शोधायचा असेल तर कसा शोधावा लागेल? आता बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे हे BSc ऍग्रिकल्चरचे कॉलेज आहेत. ठीक आहे, BSc ऍग्रिकल्चरचे हे महात्मा कृषी विद्यापीठाचे कॉलेज आहेत. ठीक आहे, आता मला हे प्रायव्हेट कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज सगळेच आहेत. ठीक आहे, रेटरीचं कॉलेज आहे, सोनईचं कॉलेज आहे, सरस्वती नगरचं कॉलेज आहे, राजमाजी कॉलेज आहे. ठीक आहे, आंबीचं कॉलेज आहे पुण्याजवळचं. त्याच्यानंतर हे शहादा डिस्ट्रिक्ट नंदुरबार मधलं आहे. ठीक आहे, त्यानंतर वडाळाचं कॉलेज आहे हे सोलापूरचं. त्यानंतर हातकणंगलेचं कॉलेज आहे. प्रत्येक कॉलेजचा इथं कोड दिलेला आहे. ठीक आहे, ज्या कॉलेजला तुम्ही आहात त्या कॉलेजचा इथं कोड बघायचा आणि तो PGचा फॉर्म भरताना काळजीपूर्वक टाकायचा आहे. ठीक आहे, तो तुम्हाला नंतर चेक केला जातो. ठीक आहे, आता इथं राहुरी विद्यापीठातली सगळी कॉलेज संपली. ठीक आहे, आता इथून सुरू होतील तुम्हाला आपल्या अकोला विद्यापीठातले कॉलेज. ठीक आहे, अकोला विद्यापीठातली ही कॉलेजची पूर्ण यादी आहे. अकोल्याचं मेन कॉलेज, मेन कॅम्पस नागपूर, त्याच्यानंतर हे जामोडचं, जळगाव जामोडचं, बुलढाण्यातलं कॉलेज, वर्धाचं कॉलेज. ठीक आहे, यवतमाळचं कॉलेज, अमरावतीचे काही कॉलेज आहेत, हे सगळे सगळे याच्यामध्ये यादी आहे. आता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ. ठीक आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ VNMKV परभणी. याच्या अंतर्गत मला काय शोधायचंय, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर परभणी. बघा, पहिलेच आहे कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कृषीनगर परभणी. ठीक आहे, हेच आहे माझ्या कॉलेजचं नाव. ओके, ठीक आहे, तर याचा
कोड नंबर किती आहे? 301 आहे. ठीक आहे, तर मला फॉर्म भरताना काय टाकावं लागेल? 301 टाकावं लागेल. हो की नाही? जर कोणी राजीव गांधीला शिकत असेल, परभणीमध्ये राजीव गांधीला, तर मग त्याला काय टाकावं लागेल बघा इथं, कॉलेज हे लेट राजीव गांधी कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर, जिंतूर रोड, परभणी. ठीक आहे, याचा कोड किती आहे? 310 आहे. सो या प्रकारे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव शोधायचंय. ठीक आहे, इथलं आपलं कोणी आमच्या जिल्ह्यामध्ये समजा वारंग्याचं असेल कॉलेज, ठीक आहे, वारंगा फाट्याचं जर कॉलेज असेल तर कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर तोंडापूर, वारंगा फाटा, कळमनुरी डिस्ट्रिक्ट, हिंगोली, याचा कॉलेज कोड आहे 316. तर असा कॉलेज तुम्हाला शोधायचा आहे आणि त्याचा कॉलेज कोड टाकायचा आहे. ठीक आहे, कॉलेज कोड टाकताना थोडीशी काळजी घ्यायची, बिलकुल तुमची चुकू द्यायचं नाही, कारण मग नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस पुन्हा अडचण येतात. ठीक आहे, हे कोकण विद्यापीठातले आहेत, दापोली विद्यापीठातले हे काय आहेत? हे दापोली विद्यापीठातले सुद्धा काही कॉलेज आहेत. जर तुम्ही तिकडच्या कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला हे कोड तुम्हाला लक्षात येतील. दापोलीच्या मेन कॅम्पसचं कॉलेज आहे, त्याच्यानंतर मुरबाडचं आहे कॉलेज हे, त्याच्यानंतर हे ओरोस कुडाळचं कॉलेज एक आहे, चिपळूणचं कॉलेज एक आहे. ठीक आहे, दहिवलीचं कॉलेज आहे. हे असे प्रत्येक ठिकाणचे कॉलेज त्यांचं कोड दिलेला आहे. आता हे झाले बीएससी ऍग्रिकल्चरचे कॉलेज. पण सर आमचं ऍडमिशन जे आहे ते बीएससी हॉर्टिकल्चर मध्ये आहे, तर मग हॉर्टिकल्चर मध्ये जर असाल तर बीएससी हॉर्टिकल्चरची सेपरेट कॉलेजची यादी त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, बीएससी हॉर्टिकल्चर मध्ये एमपीकेव्हीचे हे काही कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर पीडीकेव्हीचे हे काही कॉलेजेस आहेत, व्हीएनएमकेव्हीचे काही कॉलेजेस आहेत, आणि हे बीएसकेकेव्ही म्हणजे दापोलीचे काही कॉलेजेस आहेत. यू हॅव टू ओनली सर्च दिस कॉलेज कोड. ठीक आहे, कॉलेज कोड हा सर्च करायचा आहे. त्यानंतर बीएससी फॉरेस्ट्री जर असेल तर फॉरेस्ट्रीचे हे 2 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचा कोड बघा काय आहे. अकोल्याचं कॉलेज आहे त्याचा 230 कोड आहे, आणि रत्नागिरीचं आहे त्याचा 414 कोड आहे. ठीक आहे, नंतर फिशरीचं कॉलेज आहे, फिशरीचं एकच कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचा कोड 415 आहे, जे की रत्नागिरीमध्ये आहे. ठीक आहे, बीटेक फूड टेक्नॉलॉजीला जर तुम्ही असाल तर फूड टेक्नॉलॉजी एवढे सगळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यांची सगळी यादी त्यांनी दिलेली आहे विद्यापीठ वाईज. ठीक आहे, ही सगळी मी पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. सोबतच जर तुम्हाला लागलं तर ब्राउचर सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, तुम्हाला फक्त ते डाउनलोड करायचं. ठीक आहे, पेज नंबर तुम्हाला सांगितलं, पेज नंबर 16 ते 23 मध्ये तुम्हाला पूर्ण कॉलेजेसचे कोड मिळून जातील. ठीक आहे, बीटेक बायोटेक्नॉलॉजी किंवा ऍग्री बायोटेक्नॉलॉजीचे हे काही कॉलेजेस आहेत, याची सुद्धा यादी आहे, आणि इथं कोड नंबर आहेत बाजूला. ठीक आहे, ऍग्री इंजिनिअरिंगचे हे काही कॉलेजेस आहेत, विद्यापीठ वाईज आहेत. राहुरी विद्यापीठाचं आहे, अकोला विद्यापीठाचं आहे, नंतर परभणी विद्यापीठाचं आहे, नंतर दापोली विद्यापीठाचं आहे. ठीक आहे, होम सायन्सला जर तुम्ही शिक्षण घेत असाल, होम सायन्सचे पीजी साठी अप्लाय करायचं असेल तुम्हाला, तर होम सायन्सचं एकच कॉलेज आहे, कॉलेज ऑफ कम्युनिटी सायन्स परभणी, तर हे 356 कोड आहे. ठीक आहे, ओके, 356 कोड आहे. तर प्रत्येक कॉलेजचं तुम्हाला याच्यात भेटून जाईल. ठीक आहे, ओके. आता जर असं कोणी असेल की सर आम्ही ना, सर वी बिलॉंग फ्रॉम अदर स्टेट or we belong from Maharashtra only, but we have did our UG in other state, like we have we were there for studying in Karnataka or in Andhra Pradesh. ठीक है, तो जो भी बच्चा ऐसा है जिनका स्टडी अदर स्टेट में हुआ है, मे इट बी बिहार से होंगे कुछ, यूपी से होंगे कुछ, आंध्रा से होंगे कुछ, तेलंगाना से होंगे कुछ, तमिलनाडु से होंगे, केरल से होंगे, या फिर कोई यहाँ से होगा, अपने कर्नाटक से होगा. ठीक है, अगर आपकी डिग्री पूरे अदर स्टेट में हुई होगी तो आपको एक ही कोड अप्लाई करना होगा, वो 501. ठीक है, अगर आपकी यूजी बाहर स्टेट में हुई है अदर देन महाराष्ट्र तो आपको ये कोड अप्लाई करना पड़ेगा. बट अगर आप अदर स्टेट से बिलोंग करते हैं लेकिन आपकी यूजी यहीं की है, यूजी मतलब बहुत से बार ऐसा होता है कि यू आर फ्रॉम अदर स्टेट लाइक यूपी और केरला, बट यू आर स्टडिंग इन कॉलेज ऑफ एग्रीकल्चर परभणी, और यू आर स्टडिंग इन एनी कॉलेज इन Maharashtra only, then you have to apply the code of that your particular college which is in Maharashtra only. But if your degree is from other state than Maharashtra, then you have to apply only one single code, that is 501. ठीक है, so this code is specifically for outside state किंवा otherwise state किंवा or other state students. ठीक है, students who wish to appear PGCET 2024 but are not graduated from the 4 universities, but are not graduated from 4 universities means they are having graduation from other than these 4 universities, then they have to apply this code 501. okay, अगर आपका कोई अदर स्टेट का कोई बैचमेट है, अदर स्टेट का कोई फ्रेंड है, तो उसके लिए ये इन्फॉर्मेशन जरूर शेअर कीजिएगा. ये बहुत इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन है, इसमें कोई गलती नाही होनी चाहिए. आता ह्या गोष्टीमध्ये कॉलेज कोड मध्ये वगैरे चुका करू नका मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. समजलं नाही तर विचारा, कमेंट करा. जी जी तुम्हाला अडचण येते फॉर्म भरताना त्या सगळ्यांची तुम्ही कमेंट करा, तर प्रत्येक कमेंटवर मी काही ना काही व्हिडिओ किंवा सजेशन तुम्हाला देत राहील. पूर्ण फॉर्म भरण्याची स्टेप वाईज प्रोसेस जी आहे त्यासाठी सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे, तो आज संध्याकाळी आपल्या चॅनलवर पडून जाईल. ठीक आहे, तर स्टेप वाईज फॉर्म कसा भरायचा याच्या सुद्धा तुम्हाला माहिती तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे, पीजी का करावी, बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे की सर इतक्या लवकर आली एमसीआरची सीईटी, आम्हाला पीजी करावी की नाही हाच प्रश्न पडलाय. तर त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे, इथं आय बटन मध्ये तुम्हाला एक
व्हिडिओ दिसेल, त्याची लिंक दिसेल, टू डू ऑर नॉट टू डू, ठीक आहे, पीजी इन ऍग्रिकल्चर टू डू ऑर नॉट टू डू, ठीक आहे. तर तो व्हिडिओ एकदा बघा. त्याच्यामध्ये पीजी केलेल्या आणि न केलेल्या, पीजीला ऍडमिशन घेऊन सोडून दिलेल्या अशा सगळ्या मुलांच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये मी व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. प्रत्येकाच्या काय प्रतिक्रिया आहेत बघा. मी स्वतःहून सांगणार नाही तुम्हाला करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, तो निर्णय तुम्ही घ्या, पण तो व्हिडिओ एकदा बघा आणि नंतर निर्णय घ्या, ठीक आहे. ओके, आपल्या युट्यूब चॅनलचाच तो व्हिडिओ आहे, ठीक आहे. इथं आय बटन मध्ये दिसेल, नाही दिसला तर तुम्ही युट्यूब चॅनलला थोडं सर्च करा, चालेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. ए फॉर ऍग्रिकॉस आपलं जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे हे सगळं आपल्यासाठीच आहे, ठीक आहे. आपल्यासाठी इट इज अन सपोर्ट बाय अन ऍग्रिकॉस टू अन ऍग्रिकॉस, ठीक आहे. ऍग्रिकॉसने ऍग्रिकॉससाठीच केलेली ही सपोर्ट सिस्टीम आहे. चलो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा. सोबतच तुम्हाला काही अडचणी असतील, काही आणखी इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल, काही गोष्टींची माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, ठीक आहे. आम्ही कमेंट थ्रू तुम्हाला त्याचे रिप्लाय देऊ. ओके, थँक्यू सो मच. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.